नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष ठाणे प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन कागदपत्रे या 6व्या मालिकेतील आजचा आपला 45वा भाग. ही एकूण 105 भागांची मालिका आहे आणि या मालिकेमध्ये आपण वेगवेगळी मध्ययुगीन आणि शिवकालीन कागदपत्र आहेत त्यांची थोडक्यामध्ये तोंड ओळख करून घेत आहोत. कारण या कागदपत्रांच्या माध्यमातूनच खरा इतिहास समोर येतो. काही समज गैरसमज असतात ते दूर होतात. असंच एक समज गैरसमज होणारं कागदपत्र म्हणजे अमानतपत्र किंवा जप्तीपत्र. अमानतपत्र म्हणजे बहुतेक वेळेला आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट अमानत केली किंवा जप्त केली त्याच्याबद्दल जे पत्र दिलं जातं तेच अमानतपत्र आहे. पण इथे अजून एक वेगळा शब्द येतो, अमानतनामा. तर अमानतनामा आणि अमानतपत्र याच्यामध्ये भरपूर फरक आहे आणि तो आपल्याला शक्यतो पटकन लक्षात येत नाही, अभ्यासाने कळतो किंवा कोणीतरी माहिती दिली तर कळतो. म्हणून त्या सर्व गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत आजच्या भागामध्ये. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार. आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. आजचा जो आपला विषय आहे अमानतपत्र व जप्तीपत्र म्हणजे काय. त्याचा विका राजवाडेंनी एक संदर्भ असा दिलेला आहे की एक वादी भोगवटा करतो, दुसरा फिर्याद आला, सबब लिहिले ते अमानतपत्र व जप्तीपत्र. म्हणजे एका ठिकाणी कोणीतरी तक्रार केली की माझ्या जागेवर दुसरीच कुठली तरी व्यक्ती वहिवाट करते आहे, तिचा भोगवटा करते आहे, म्हणून फिर्याद घेऊन एक व्यक्ती आली. ती फिर्याद खरी खोटी याची शहानिशा केली आणि मग सिद्ध झालं की फिर्याद बरोबर आहे. म्हणून त्या फिर्यादीला अमानतपत्र दिलं किंवा जप्तीपत्र दिलं की ती जागा तो स्वतः अमानत करू शकेल किंवा स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊ शकेल, असा याचा थोडक्यामध्ये अर्थ आहे अमानतपत्र किंवा जप्तीपत्र याचं. पण याचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. आता आपल्याला अमानतपत्र किंवा जप्तीपत्र म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर अमानत शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ कळले पाहिजेत. कोणत्या अर्थाने अमानत शब्द हा मध्ययुगीन काळामध्ये वापरामध्ये होता हे कळलं पाहिजे, तर आपण अमानतपत्राच्या खऱ्या अर्थाने माहिती घेऊ शकू. अमानत या शब्दाचे जे वेगळे अर्थ आहेत, मी म्हणलं की जवळजवळ 5 अर्थ आहेत. तर पहिला जो अर्थ आहे तो पहिला अर्थ असा आहे की अमानत म्हणजे ठेव किंवा निधी किंवा विश्वस्त वस्तू. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादी ठेव कोणाकडे ठेवली असेल तर तिला अमानत म्हणत असत. जसं आपण आज बँकेमध्ये ठेव ठेवतो किंवा कोणाकडे तरी आपण पैसे ठेवायला देतो. जुन्या काळामध्ये प्रवासाला जाताना लोक काय करत असत की आपल्याकडची जी चीज वस्तू असत, पैसा अडका असत, ते ओळखी पाळखीच्या कुणा माणसाकडे ठेवून जात असत की मी परत आल्यानंतर तुझ्याकडून परत घेईल. कारण घराला कुलूप लावून जाणं ही सोय त्या काळामध्ये नव्हती. म्हणजे असं की चोराशिलटांची भीती असे, परचक्र येत असे, लूटमार होत असे, दरोडे परत असत. त्याच्यामुळे कोणाला समजा महाराष्ट्रातून काशी यात्रेला जायचं, त्याचं घर 6 महिने वर्षभर बंद राहणार आहे, तर घरामध्ये तो संपत्ती ठेवून गेला त्याची, तर ती परत आल्यावर त्याला परत मिळेलच याचा काही भरोसा नाही. त्याच्यामुळे लोक जाताना काय करत असत की आपली जी चीज वस्तू असेल, ठेव असेल, ती कोणाकडे तरी शेजारी पाजारी, सावकार, व्यापारी, राजा, गावचा पाटील ठेवून जात असत आणि त्याच्या बदल्यामध्ये तो जे त्यांना पत्र देत असे ते म्हणजे अमानतपत्र, की ही तुझी ठेव माझ्याकडे मी ठेवलेली आहे, ती परत आल्यानंतर मी तुला परत देईल. अशा अर्थाने पण अमानतपत्राचा आपल्याला उल्लेख सापडतो किंवा वापर झालेला आढळून येतो. दुसरा अर्थ असतो अमानत म्हणजे जप्त किंवा सरकार जमा. म्हणजे एखादी चीज वस्तू किंवा एखादी जमीन, एखादी आपण म्हणू शकतो की प्रॉपर्टी, त्यानंतर पैसा अडका, कोणतीही गोष्ट किंवा एखादी व्यक्ती गुलाम म्हणून पकडलेली असेल, व्यक्ती पण आली त्याच्यामध्ये, जी गोष्ट सरकारने जप्त केली असेल एखादा आरोप ठेवून किंवा सरकार जमा केली असेल, त्या व्यक्तीला आपण अमानत असं म्हणत असं की ती वस्तू अमानत केली, ती व्यक्ती अमानत केली, ती प्रॉपर्टी अमानत केली, ती जमीन अमानत केली. याचा अर्थ काय आहे, ती स्वतःच्या कब्जामध्ये घेतली. अमानत केली म्हणजे आता ती माझी अमानत आहे, आता ती सरकारची अमानत आहे, आता ती त्या व्यक्तीची अमानत नाही आहे. मग अशा रीतीने सरकार एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून त्याची जी चीज वस्तू जप्त करत असे, अमानत करत असे, स्वतःच्या कब्जात घेत असे, त्याला आपण अमानतपत्र असं म्हणत. की त्याचं पण जे दस्तावेज तयार केला जात असे, की यादी तयार केली जात असे की कुठली कुठली गोष्ट अमानत केली आणि का अमानत केली, कशासाठी केली, कधी केली, त्या वस्तूंची यादी, त्याची कारणं आणि त्याचे सर्व आपण म्हणतो की उल्लेख
विस्तृत विवरण काय काय अमानत केलं त्याचा जो दस्तावेज तयार करत असत त्याला आपण अमानतपत्र म्हणत असत. उदाहरण द्यायचं झालं तर एक वाक्य आपल्याला सापडतं ते असं की जयदेव रायास हरामखोरी लावून देशमुखी अमानत केली. म्हणजे जयदेव राय हा जो देशमुख होता त्याच्यावर हरामखोरीचा गुन्हा लावला किंवा त्याच्यावर हरामखोरीचा गुन्हा सिद्ध झाला म्हणून हरामखोरीचा गुन्हा लावून त्याच्यावर त्याची देशमुखी अमानत केली. म्हणजे त्याचं वतन अमानत केलं, त्याचं वतन जप्त केलं. आता त्याचं वतन जे होतं ते सरकारच्या मालकीचं झालेलं, त्याच्या मालकीचं राहिलेलं नाही. तिसरी जी संज्ञा वापरली जाते ती तिसरी संज्ञा म्हणजे अमानतदार. आता अमानतदार कोण आहेत? मगाशी मी म्हटलं तसं लोक ज्याच्याकडे चीज वस्तू ठेवून जात असतात स्वतःची त्याला अमानतदार म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू आज आपण आजच्या जगामध्ये अमानत या शब्दाचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर आजच्या जगामध्ये अमानत या शब्दाचा विचार म्हणजे विश्वस्त. आज आपण म्हणतो की ट्रस्ट काढतो आपण, तर ट्रस्टी कोण आहेत? तर ट्रस्टी जे आहेत किंवा विश्वस्त जे आहेत ते जनतेच्या पैशाचे अमानतदार आहेत. म्हणजे जी काही देणगी गोळा होते ती देणगी हे ट्रस्टच्या नावाने गोळा होते. ते ट्रस्टचे ट्रस्टी त्या देणगीचं काय करतात? विनियोग करतात जनतेच्या कामासाठी. सार्वजनिक मालमत्ता झाली, ती सार्वजनिक पैसा झाला तो, ती विश्वस्त म्हणून ती त्याचं कामकाज पाहतात. त्याच्यानंतर एखादी ठेव आहे, ती ठेव सुरक्षित ठेवणारी बँक आहे, तर ती बँक पण काय आहे? अमानतदार. जुन्या काळामध्ये एखादा सावकार असे तो कोणाची तरी ठेव स्वतःकडे ठेवून घेत असे स्वतःच्या जबाबदारीवर, तर तो अमानतदार होत असे त्याचं. जसं आपण म्हणतो की एखादा मुघल कालखंडामध्ये अमीन असेल एखादा, जसं आपल्याकडे सावकार असत, दरबारी सभासद असत, मंत्री असत, तसे किंवा आपण ज्याला आधुनिक काळामध्ये ट्रस्टी म्हणतो तसं जुन्या काळामध्ये मुघल कालखंडामध्ये अमीन नावाचे लोक असत, अमीन पद असत. तर लोक जाताना अमीनाकडे त्यांची ठेव ठेवून जात असत आणि परत घेऊन येत असत. म्हणजे अमीन हा अमानतदार असत जुन्या काळामध्ये. तर हे जे काही लोक आहेत किंवा संस्था आहेत ज्यांच्याकडे विश्वस्त म्हणून आपण पैसे ठेवू शकतो त्याला अमानतदार असं आपण म्हणतो. आता यांच्याकडे पैसे तर ठेवले, पैसे ठेवल्यानंतर जर काही मी व्यावहारिकदृष्ट्या ते ठेवले किंवा त्याचा जो व्यवहार आहे तो मी व्यावहारिकतेने व्यवहार केला तर त्याचं जे कागदपत्र किंवा दस्तावेज तयार होत असे त्याला अमानतनामा म्हणत असत. म्हणजे मी ठेव ठेवली, मी पैसा ठेवला, तो पैसा जर समोरच्या माणसाने वापरला काही कारणासाठी आणि त्याचं जर त्याने मला नंतर व्याज दिलं म्हणतो मी ठेवीवर, तर ते काय झालं की ठेवपत्र झालं. किंवा मी एखाद्याला विश्वस्त म्हणून माझा पैसा सांभाळायला दिला की माझ्या माघारी तू माझ्या मुलाबाळांची काळजी घ्यायची किंवा माझ्या माघारी तू या पैशातून हे काम करायचं, त्याचं जे काही व्याज येईल किंवा दुसरं काय विनियोग करायचा, विश्वासाने मी पैसा त्याला दिला, तर ते विश्वस्त पत्र झालं. आपण ज्याला आज ट्रस्ट डीड म्हणतो की एखाद्या कामासाठी आपण ट्रस्ट बनवला आणि त्याच्यामध्ये काही रक्कम ठेवली. जुन्या काळामध्ये पण काय होतं असे की आजच्यासारखे ट्रस्ट होत नसत, पण एखाद्या देवस्थानाला एखाद्या राजाने इनाम दिलं किंवा देवस्थानाला उत्पन्न लावून दिलं, तर याचा अर्थ काय आहे की ते एक प्रकारचं ट्रस्ट डीडच आहे की देवस्थानाच्या कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी, सण उत्सव साजरे करायचे, धर्मकार्य चालवायचे, त्याच्यासाठी जो पैसा दिला जात असेल त्याला पण एक प्रकारे आपण ट्रस्ट डीडच म्हणू शकतो. तर ही अशा प्रकारची जी विश्वस्त पत्र, ठेवपत्र, ट्रस्ट डीड असत त्या ट्रस्ट डीडनं अमानतनामा म्हणत असत. तर अमानतपत्र आणि अमानतनामा याच्यामध्ये फरक आहे. अमानतनामा म्हणजे स्वखुशीने कोणीतरी जे पैसे ठेवायला दिले आहे, विश्वासाने ठेवायला दिले आहे, त्याची जी दस्तावेज तयार होत असत, विश्वस्तपत्र, ठेवपत्र वगैरे, त्याला अमानतनामा म्हणत असत. आणि अमानतपत्र म्हणजे काय? तर अमानतपत्र म्हणजे जप्तीपत्र. एखादी वादग्रस्त वस्तू तात्पुरती सरकार ताब्यात घेतल्याबद्दल किंवा विश्वस्ताजवळ ठेवल्याबद्दल जो दस्तावेज लिहिला जात असे त्या दस्तावेजाला अमानतपत्र म्हणत असत. अमानतनामा आणि अमानतपत्र याच्यामध्ये फरक आहे. एखाद्या ठिकाणी आपल्याला अमानतनामा शब्द आढळून आला तर आपण आपल्या सोयीने त्याला अमानतपत्र म्हणून जातो माहितीप्रमाणे आणि गडबड होते, म्हणून हे सगळं सांगितलं. आता दुसरा जो विषय आहे की जप्तीपत्र. आपण बघितलं की अमानतपत्र किंवा जप्तीपत्र म्हणजे काय, तर ही माहिती घेतली आपण अमानतनामा आणि अमानतपत्राबद्दल. आता आपण थोडंसं जाणून घेऊयात जप्तीपत्राबद्दल. तर जप्तीपत्र जर समजून घ्यायचं असेल तर परत आपल्याला जप्त या शब्दाचे वेगळे वेगळे अर्थ समजून घेतले पाहिजे. ते समजून घेतले नाहीत तर विनाकारण गैरसमज होतात. तर जप्त या शब्दाचा पहिला अर्थ काय आहे की नियंत्रण किंवा दबाव. म्हणजे असे लोकांवर जप्त कसा राहील, अशा लोकांवर नियंत्रण कसा राहील, अशा अर्थाने जप्त शब्द वापरला जातो. म्हणजे लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादं पत्र लिहिलं असेल तर त्याला पण जप्तपत्र म्हणलं जाऊ शकतं किंवा जप्तीपत्र म्हणलं जाऊ शकतं. लोकांवर दबाव ठेवण्यासाठी जे पत्र लिहिलं जातं अंमलदारांना
की अशा रीतीने तुम्ही लोकांवर जप्त ठेवावं, तर ते पण एक जप्तपत्र आहे. त्याचा आपण जे अमानत केली किंवा जप्ती केली त्याला संबंध नाही काही त्याच्याशी. दुसरा जो अर्थ होतो जप्त या शब्दाचा, की पकडलेले, धरलेले किंवा सरकार जमा केलेले, मग ते काही असेल किंवा सरकारने अटकाव केलेले. म्हणजे सरकारने काय केलं असेल की शत्रू मुलकातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा काही माल पकडला, जकात चुकवली म्हणून काही माल धरला, किंवा काही घोडी जनावरं असतील ती शिक्षा म्हणून सरकार जमा केली, किंवा एखादी गोष्ट करायला सरकारने अटकाव केला म्हणजे परवानगी नाकारली, मिठावर कर लावायला परवानगी नाकारली, ते कोणी एक्स्ट्रा कर लावला होता तो कर जमा करून घेतला. तर अशा प्रकारे सरकारने अटकाव केलेले, पकडलेले, धरलेले, सरकार जमा केलेले ज्या काही वस्तू असत त्यांच्या ज्या काही याद्या असत त्या याद्यांना पण जप्तीपत्र असं म्हणलं जात असतं. अशा भरपूर याद्या निघतील आपल्याला, आपण पाहिल्या तर, शोधल्या तर ते याद्या म्हणजे एक प्रकारची जप्तीपत्रच आहेत की अमुक अमुक वस्तू काय केल्या, जप्त केल्या. त्याच्यानंतर जप्त हा शब्द मुलूक किंवा ज्याने प्रदेश जिंकला त्याला वापरला जात असे. म्हणजे अमुक अमुक मुलूक जप्त केला, म्हणजे बाजीराव पेशव्याने काय केली की उत्तरेमध्ये स्वारी केली आणि तो माळव्याचा मुलूक जप्त केला, स्वतःच्या ताब्यामध्ये आणला. किंवा संताजी घोरपडे आपण म्हणतो की जे सरसेनापती होते आपल्या महाराष्ट्राचे, त्या संताजी घोरपडेंना किताब होता. तो किताब काय होता की माम मलकतदार म्हणून त्यांना किताब होता. त्याचा पण एक अर्थ अशा प्रकारे होत होता की ज्या माणसाने प्रदेश जप्त केला, ज्याने प्रदेश जिंकला आहे तो नेता, म्हणजे प्रदेश जेता नेता म्हणजे पण जप्त असा अर्थ होतो. त्यामुळे एखादा मुलूक जिंकला, एखादा प्रदेश जिंकला, एखादा मुलूक जप्त केला, ज्याने तो जिंकला, त्याने जे काही पत्र लिहिली असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलकाची माहिती देण्यासाठी की एवढा मुलूक ताब्यामध्ये आलेला आहे, त्याची एवढी व्यवस्था लावलेली आहे, एवढे त्याच्यामध्ये महाल आहेत, दिवाण आहेत, महसूल व्यवस्था आहे, ही जी काही माहिती दिलेली असेल त्याला आपण जप्तीपत्र असं म्हणतात. याचा चौथा अर्थ असा होतो की रप्त जप्त असा शब्द वापरला जातो किंवा जप्त रप्त असं म्हटलं जातं बऱ्याचदा. रप्त जप्तचा अर्थ काय होतो? रप्त जप्तचा अर्थ होतो बंदोबस्त किंवा व्यवस्था. उदाहरण द्यायचं झालं तर करार वाके जप्त रप्त करू असा आपल्याला उल्लेख सापडतो. मग याचा अर्थ काय होतो? करार वाके जप्त रप्त करू म्हणजे की जो काही मुलूक आहे तो मुलूक ज्याप्रमाणे करार झाला आहे त्या पद्धतीने त्याचा बंदोबस्त करू असा त्याचा अर्थ होतो. मग बंदोबस्त कसा करायचा? कोणाचा बंदोबस्त करायचा? जो मुलूक जप्त झाला आहे त्याचा बंदोबस्त करणार ना, नवीन मिळाला आहे त्याचा बंदोबस्त करणार, आधी आहे त्याचा बंदोबस्त लावलेलाच आहे किंवा आधी आहे त्याची कारभार व्यवस्था चाललेलीच आहे. तर जप्त रप्त शब्द जिथे येतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की बंदोबस्त किंवा व्यवस्था. जप्तीपत्र असा त्याचा अर्थ होत नाही. मुलूक आधीच जप्त केला आहे, त्याची आता व्यवस्था कशी लावायची ते जप्त रप्त या शब्दामधून प्रकट होतं. हे जप्त रप्त करण्याचे 3 वेगळे वेगळे प्रकार आहेत. म्हणजे कारभार व्यवस्था लावायचे 3 वेगळे वेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार कुठला आहे? जप्ती. जप्ती म्हणजे काय? जप्त करण्याची क्रिया. याला काही लोक हरण करणं पण म्हणतात की तुम्ही तुमच्या शक्ती सामर्थ्याने समोरच्याचं द्रव्य हरण केलं, स्त्री हरण केली, त्यानंतर आपण म्हणतो की मुलूक हरण केला, तो घेतला त्याच्याकडून, किंवा नागवणूक केली लोकांची की सक्तीने तुम्ही, जुलमाने तुम्ही एखादा मुलूक जप्त केला असेल, तो तिथल्या जनतेची नागवणूक केली असेल, तिथे शोषण केलं असेल, पैसा लुटला असेल, त्याला नागवणूक करणं म्हणतात. एखाद्या गोष्टीवर तुम्ही अंमल मिळवला, जी गोष्ट तुमच्या मालकीची नव्हती, नवीन गोष्ट तुम्ही जिंकली, तिच्यावर तुम्ही अंमल मिळवलं. ते अंमल कशावर तुम्ही मिळवू शकता? तुम्ही जमिनीवर मिळवू शकता, राज्यावर मिळवू शकता, व्यक्तीवर मिळवू शकता. त्याच्यानंतर ताबा मिळवला मी, की जी गोष्ट माझ्या ताब्यामध्ये नव्हती. एखादा किल्ला असेल, तो किल्ला माझ्या ताब्यात नव्हता, पण मी काहीतरी छल कपट करून, लढाई करून तो किल्ला माझ्या ताब्यामध्ये घेतला. एखाद्या व्यापाऱ्याचा माल मी जप्त केला की फार काही तो कायद्याचं पालन करत नव्हता म्हणून त्याचा माल जप्त केला. ती जप्ती करण्याची जी काही क्रिया आहे, या सगळ्या क्रिया आपण सांगितल्या जप्ती करण्याच्या. या जप्ती करण्याच्या क्रियांचे जे दस्तावेज बनवले जातात त्यांना पण जप्तीपत्र म्हटलं जातं. दुसरा जो रप्त जप्तचा भाग आहे तो हा आहे की कायदा किंवा मिळकतीवर खाजगी ताब्याऐवजी कोर्टाचा ताबा सुरू करणे, याला जप्ती म्हणतात. म्हणजे आज पण आपण बघतो की एखाद्या व्यक्तीच्या खाजगी संपत्तीवर जप्ती आणतं कोर्ट, की कोर्ट काय करतं की एखाद्याची मालमत्ता जप्त करतं आणि स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवतं, कस्टडीमध्ये. कारण त्याने पैसे भरलेले नसतात किंवा काहीतरी गुन्हा केलेला असतो, तो कुठली तरी परतफेड करण्यामध्ये असमर्थ ठरलेला असतो, म्हणून त्याची मालमत्ता जप्त करून ती विक्री करून नंतर त्यातून ज्यांचे पैसे त्यांचे पैसे परत देण्याचा कोर्ट आदेश देतात. अशा वेळेला ती मालमत्ता जी जप्त केली असते ती कोर्टाच्या कस्टडीमध्ये राहते. तर अशी जी खाजगी मिळकत जुन्या काळामध्ये पण काय होत असे, बऱ्याचदा खाजगी मिळकत ही जप्त करून सरकार जमा न करता
विक्रीसाठी न्यायव्यवस्थेच्या ताब्यामध्ये राहत असे, की तो मुलूक तात्पुरता ताब्यामध्ये राहत असे, त्याची मालकी सरकारकडे आली नसे, किंवा एखादं वतन असे, एखादं वतन जप्त केलं, ते जप्त केले दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं असे, ते सरकार जमा झालेलं नसे, ती मधली जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा जो दस्तावेज तयार होत असे त्याला जप्तीपत्र असं म्हणत असत. तिसरा जो अर्थ होतो याचा जप्तीचा तो असा होतो की नजरकैद, म्हणजे तुझे घरी तुझवर जप्ती केली सके सर्वत्र आहे. तुझे घरी तुझवर जप्ती केली म्हणजे काय, तुझ्या घरात तुझ्यावर कैद केली किंवा तुला जप्त केला मी आणि जप्त करून तुझ्या घरामध्येच ठेवलं. म्हणजे एखाद्या माणसाला मी पकडला, त्याला जप्त केला आणि मग तुरुंगात टाकलं तर मग तो कैदी झाला. पण एखाद्या माणसाला मी जप्त केला आणि त्याला त्याच्या घरातच ठेवलं नजरकैदेमध्ये, तर नजरकैदेमध्ये ठेवलं त्याला पण त्या माणसाला जप्त करणे म्हणतात, की तुझे घर तुझवर जप्ती केली किंवा त्याच्या घरातला जो काही माल जप्त केला, सामान जप्त केला तो तिथेच ठेवला आणि त्याच्यावर नजर ठेवली की त्या मालाचा त्याने दुरुपयोग करू नये. ते नजरकैद या अर्थाने पण जप्ती हा शब्द वापरला जातो आणि नजरकैदीची जी दस्तावेज बनवले जातात त्याला पण जप्तीपत्र असं म्हटलं जातं. पाचवा जो अर्थ आहे आता हे जप्ती, जसं आपण बघितलं की अमानत ठेवणाऱ्याला अमानतदार म्हणतात, तसे जप्ती करणाऱ्याला काय म्हणतात, जप्ती करणाऱ्याला जप्तीवाला म्हणतात. आता जप्तीवाला कोण आहेत, जप्तीवाल्यांचे परत दोन प्रकार आहेत, एक म्हणजे बेलीफ, दुसरा म्हणजे जप्ती करणारा अंमलदार. तर बेलीफ हे पद आपण आज पण कोर्टामध्ये पाहतो आणि दुसरा जप्ती करणारा अंमलदार, हे दोन पद आहेत, हे लोकांना जप्तीवाला म्हणत असत किंवा जप्तीदार म्हणत असत. दुसरं एक पद आपल्याला कोकणामध्ये आढळून येतं, त्यात रत्नागिरी जिल्ह्यात खोती गावामध्ये वसुलीकरता सरकारने नेमलेला नोकर किंवा तलाठी यांना जप्तीदार म्हणत असत. किंवा खोत कबुलायत देत नाही त्यावेळी गाव जप्तीत टाकून सरकार त्याची वर्षभरापुरती, एका वर्षापुरती वहिवाट करते, त्याला पण जप्त करणे म्हणत असत आणि सरकारने जो नोकर पाठवला आहे त्याला जप्तीदार म्हणत असत. अशा अर्थाने हे जप्तीपत्र आणि जप्तीदार यांचे वेगळे वेगळे अर्थ निघतात. याच्या आधी आपण अमानतदार आणि अमानतपत्र यांचे वेगळे वेगळे अर्थ पाहिले. तर हे अमानतपत्र आणि जप्तीपत्र याचं आपण या व्हिडिओमध्ये जे विश्लेषण केलं ते आपल्याला आवडलं असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जर किमंतू लाईव्ह चॅनलला आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशा 105 वेगवेगळ्या कागदपत्रांची माहिती या मालिकेच्या माध्यमातून होऊ शकेल. जर आपल्याला एखादा ऐतिहासिक संदर्भ हवा असेल आपल्या एखाद्या गोष्टीबद्दल, जप्तीबद्दल, किंवा आपल्या कोणाच्या घराण्याची जप्ती केली असेल, जमीन जप्त केली असेल सरकारने, सावकाराने कोणी, किंवा आपली इनामी जमीन वतनाच्या संदर्भात काही जप्ती झाली असेल, अमानत झाली असेल, त्याच्याबद्दल काही शंका असतील तर त्या शंकांचा आपल्याला अधिकृत संदर्भ ऐतिहासिक हवे असतील तर त्याची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली गुगल फॉर्मची एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यामध्ये सर्व माहिती भरा आणि आपली समस्या विचारा. किमंतू लाईव्ह टीमच्या मार्फत जी आपली तज्ज्ञ मित्र आहेत ते तज्ज्ञ मित्र आपल्याला सर्च रिपोर्ट त्याचा तयार करून देण्याचा प्रयत्न करतील, जे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असतील त्याच्या वतीने. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जप्ती चिठ्ठी म्हणजे काय. त्याच्या आधी ही मालिका प्रायोजित करणारे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष श्री राजनराजे साहेब त्यांचे देखील मनपूर्वक आभार. जप्ती चिठ्ठी म्हणजे काय हे आपण पुढच्या भागामध्ये जे पाहणार आहोत तर आपल्याला प्रश्न पडेल की आता हे अमानतपत्र झालं, जप्तपत्र झालं, अजून जप्ती चिठ्ठी म्हणजे काय झाली, ही जप्ती चिठ्ठी काय वेगळा प्रकार आहे. तर हीच तर खरी गडबड आहे की एवढी कागदपत्रं आहेत म्हणजे आपल्याला असं वाटतं की मराठ्यांचा दप्तरखाना जाळला गेला, मराठ्यांची कागदपत्र नाहीत, माहिती नाही, असं नाही. ही जवळजवळ 106-110 कागदपत्रांची नावं मलाच माहिती आहेत, अजून ज्ञाता अज्ञात किती कागदपत्र असतील देव जाणून. तर उद्या आपण जाणून घेणार आहोत की जप्ती चिठ्ठी म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि ते जप्तीपत्र आणि अमानतपत्रापेक्षा वेगळं कसं आहे. तोपर्यंत असेच अनेक इतिहासाचं तर्कशुद्ध आणि चिकित्सक विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात आपण उद्या या नवीन व्हिडिओसोबत, जप्ती चिठ्ठी म्हणजे काय. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.